शिर्डीत उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन, तर सर्व मंत्री, आमदार आणि खासदारांसह राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी इथे उपस्थित राहणार। शहा, फडणवीस आणि गडकरी इथे मार्गदर्शन करणार। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर। तपास पूर्ण झाल्यामुळे आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही। कुणीही जखमी नसल्यामुळे हत्येचं कलम लागू होत नाही। कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण। परवानगीशिवाय आरे कॉलनीतील झाडं तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश। तर झाडं तोडण्याची गरज भासल्यास प्राधिकरणाला न्यायालयामध्ये अर्ज करावा लागणार। केस गळतीच्या भीतीनं शेगावातील नागरिकांनी आठवडाभरापासून अंघोळच केली नाही। प्रशासनानं शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचं अहवालातून समोर। वसई रोड विभागातील पुलाच्या तळ्या उभारणीसाठी आता जानेवारी-फेब्रुवारीत दिवा कोपर दरम्यान वाहतूक ब्लॉक। दिवा वसई या रोड दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार। मुंबईमध्ये अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळली। मुंबईकरांना श्वसनाच्या आजारांचा त्रास। हवेत धुलीकण मिसळल्यामुळे हवेचा दर्जा खालावला। तर गोकुळ दूध संघाकडून म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। म्हशीचा दूध खरेदी दर हा 52 रुपयांवरून 54 रुपयांवर। जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील उत्पादकांना याचा फायदा होणार।